इतकं भारी ना, बटरचा फ्लेवर येते पूर्ण आणि तोंडात टाकल्या टाकल्या एकदम विरघळते. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे सकाळचे 5:30. तुम्हाला दाखवते मी 5:30 झालेले आहे आणि मला टिफिन बनवायचा आहे. मनूला जायचं आहे आज ऑफिसला आणि बेलाला सुद्धा आज स्कूलला मला सोडायला जायचं आहे. तर पटकन मी टिफिन बनवून घेते. तर टिफिनमध्ये मी आज असणार आहे राईस, कांद्यापाताची भाजी, पालक डाळ, चपात्या आणि सलाड असं असणार आहे. तर पटकन मी स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि आज दिवसभराचं जे रुटीन आहे सकाळपासूनचं 5:30 वाजेपासूनचं संध्याकाळपर्यंत, तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला पटकन लागते स्वयंपाकाला आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते. टिफिनमध्ये मी तुम्हाला सांगितलं काय बनवते. तर कांद्यापाताची भाजी झालेली आहे, ती मुगाची डाळ टाकून मी बनवलेली आहे. इथे भात होत आहे, पीठ मळून ठेवलेलं आहे. तर मला पालक डाळ बनवायची होती म्हणून मी काय केलं, रात्रीच ही जी तुरीची डाळ आहे ती ऑलरेडी मी शिजवून ठेवली होती. कारण की सकाळी आहे ना 15-20 मिनिटं त्याच्यामध्येच जातात आणि तेवढा वेळ वाचण्यासाठी मी अगोदरच ही डाळ शिजवून ठेवली. आणि पटकन आता ही पालक स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे आणि आता याला बारीक बारीक कट करून फोडणी देते. आणि पालक डाळ जरी बनवली ना त्याच्यासोबत अशी एक्स्ट्रा भाजी बनवण्याची गरज नसते, कारण की ती मुळातच इतकी टेस्टी लागते. त्याच्यासोबत आपण चपाती, पराठे, भात सगळं खाऊ शकतो. पण कांदा पात होती माझ्याकडे, तर म्हटलं चला तोंडी लावायला होऊन जाणार म्हणून ती मुगाची डाळ टाकून बनवलेली आहे. शक्यतो मी दाण्याचा कूट टाकून बनवते कांदा पात, पण म्हटलं चला मुगाची डाळ टाकून बनवते, थोडंसं वेगळं. आणि आता बरोबर 6 वाजलेले आहेत. आता याला फोडणी दिल्याच्या नंतर चपात्या करायच्या आणि नंतर परीला उठवायचं, तिचं आवरायचं आणि ब्रेकफास्ट पण अजून बनवायचा आहे. झालेला आहे. फक्त आता पालक डाळला तडका देते. तुपाचा, जिरे, अख्खी लाल मिरच आणि लाल मिरची पावडर. आणि त्या तडका दिल्यामुळे पालक डाळाला ऍक्च्युली खूप छान टेस्ट येते. झालं आता 5-1 मिनिटं स्लो गॅसवर मी परत उकळवणार डाळ. झालं, पूर्ण स्वयंपाक झालेला आहे माझा. फक्त आता परी ओढ, पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आता मी काय करते, टिफिन भरून घेते पटकन परी, बेलाचा, मनोजचा आणि त्यानंतर मग ब्रेकफास्टची तयारी करते. ब्रेकफास्टमध्ये काय बनवणार आहे तुम्हाला थोडा वेळ दाखवते. 6:45 झालेले आहे. परिबेलाचा टिफिन भरून झालेला आहे, वॉटर पण भरून झालेले आहे. आता मनोजचा टिफिन भरते आणि आता हे सगळं झाल्याच्या नंतर परिबेलाचं आवरायला जाईल मी. आणि डब्यामध्ये कसं भात असलं ना तर पोट भरल्यासारखं वाटतं. हे बघा, इथे मी पालक डाळ दिलेली आहे, भात आहे, चपात्या आहे आणि इथे भाजी जी केली होती कांदा पात मी. डाळ थोडीशी गार होऊ देते आणि मग मी पॅक करते. चला आता मी जाते परिबेलाचं आवरायला. ब्रेकफास्ट मध्ये मी बनवलेला आहे आवाकाडो टोस्ट. तर इथे मी आवाकाडो घेतला, 1 हाफ अनियन, हाफ टोमॅटो, लेमन, पिंक सॉल्ट आणि थोडीशी कोरिएंडर आणि हे टाकून सगळं मिक्स केलं. आणि ब्रेड आहे ते छान क्रिस्पी करून घेतले मी टोस्टर मध्ये. हेल्दी आहे खूप. बेलाची आज जिम सुद्धा आहे, तर मग तिची वेगळी बॅग सुद्धा मी पॅक करून ठेवलेली आहे. जिमची बॅग, त्याच्यामध्ये मग तिचे ते एक्स्ट्रा जिमचे कपडे, शूज. चल परी बेला चला. चांगले झाले, मस्त ना. तेल लावते छान.
तुझं खाऊन घे, त्याच्यानंतर मी तुला पोळी बांधते. ओके. बाय बाय मम्मी. पप्पा संध्याकाळी येईल 6-6:30 वाजता. ऑफिसला जायचंय ना पप्पाला. तू फिनिश कर जा तुझा ब्रेकफास्ट. पाऊस पडला वाटतं पहाटे, मला असं वाटतं. परी तर गेली स्कूलला. आता मी बस स्टॉप जवळ थांबली आहे. बेलाला सोडायला चालली स्कूलला आणि मंडेपासून बेलाची स्कूल चालू झाली बघा. आणि आज जिम आहे तर त्यामुळे 2-2 बॅग्स बेलाचे. काय म्हणते तर 4 मिनिटात येईल बस. बसचीच वाट बघते. तिला सोडून आल्याच्या नंतर मग पटापट घरातलं सुद्धा आवरायचं आहे. तर चला, आज खूप कामं आहे घरात करायची. कपडे वगैरे फोल्ड करून ठेवायचे आहे. वॉर्डरोब सेट करायचं आहे व्यवस्थित. पण सकाळची ही जी कामं झाली ना, त्यानंतर कसा वेळ असेल माझ्याकडे. स्वयंपाक पण करायचा नाही. स्वयंपाकसुद्धा झालेला आहे माझा पूर्ण. चला, अगोदर बेलाला सोडते आणि नंतर बोलते. जस्ट आले मी आणि आता मी माझ्यासाठी चहा ठेवते. चहा घेते, मस्त 10-15 मिनटं बसते आणि त्यानंतर मग कामाला लागते. चहा घेतला, किचनचं आवरलं आणि आता हे बॉक्सेस पूर्ण क्लीन करते. तुम्हाला मी खूप वेळेस सांगते, एकतर मी सकाळच्या वेळेस हे पूर्ण बॉक्सेस एक वेळेस स्प्रे मारून क्लीन करते किंवा रात्रीच्या वेळेस करते. कधी सकाळी नाही पॉसिबल झालं तर रात्री नाही झालं तर मग सकाळी असं. आणि जेव्हा वेळ मिळाला ना तर मोस्टली मी काय करते, सकाळीच आवरून घेते. कारण की सकाळी कसं सगळं आवरून गेलं ना, मग संध्याकाळी दुसऱ्या गोष्टी करायला वेळ मिळतो. आणि व्हाईट असल्यामुळे कसं खूप मेंटेन ठेवावं लागतं. व्हाईट कलरचं किचन दिसायला खूप सुंदर दिसतं, एकदम असं पॉझिटिव्ह वाईब्स येते जेव्हा पण आपण किचन मध्ये एंटर करतो. पण जेव्हा क्लिनिंगची वेळ येते ना, तर अक्षरशः नाकी नऊ येतात. मला तर 10-11 तास लागतात हे फक्त किचन आवरायला. तुम्हाला खूप वेळेस मी दाखवलेलं आहे, नॉन स्टॉप न ब्रेक घेता. आजचं वातावरण म्हटलं तर एकदम मस्त. हे बघा, एकदम कडक ऊन पडलेलं आहे. एवढे दिवस थंडी वाजत होती, क्लाउडी वेदर होतं, परत पाऊस पडत होता, पण एकदम मस्त वातावरण. सकाळी तुम्हाला मी दाखवलं किचनचं आवरत होतं. ॲक्च्युली किचनची डीप क्लिनिंग करायची राहिली होती आणि आल्यापासून कंटिन्यू काम चालू होतं. आणि अजून मला वरच्या फ्लोअरला म्हणजे आमच्या बेडरूममध्ये आमचं जे वॉर्डरोब आहे ते व्यवस्थित सेट करायचं आहे. कपडे आणून ठेवले होते ना, तर ते व्यवस्थित मला फोल्ड करून ठेवायचे आहेत. आणि बेला पण आली, तिला जेवायला दिलं आणि ती खूप दमली होती. आज तिच्या स्कूलमध्ये जिम होती, बुधवारी जिम असते, तर त्या दिवशी ती खूप जास्त दमते. आल्याला म्हटली, मम्मा मी खूप दमलेली आहे. तिला जेवायला दिलं, तिने जेवण केलं, 5 मिनिटात लगेचच झोपली ती. आणि आता 1:10 झालेले आहेत. आता 5 मिनिटात तिला उठवणार मी, तिची तयारी करणार आणि परत स्कूलला घेऊन जायचं आहे. 2 टाइम स्कूल आहे आज. आणि जेव्हा 2 टाइम स्कूल असते तर बेला खरंच खूप जास्त दमते, पण काय करणार, स्कूलचं टायमिंगच तसं आहे. आणि तिचं आवरून झाल्याच्या नंतर मी तिला स्कूलला सोडून आले ना, तर त्याच्यानंतर मी जेवण करणार. सकाळी ब्रेकफास्ट केला होता, चहा घेतला होता, पण मी कामामध्येच बिझी होती म्हणून मला काही भूक लागली नाही. पण आत्ता पण मला काही चपाती खायची इच्छा नाही आहे. मी फक्त पालक दाल आणि राईसच खाणार. मस्त थोडा वेळ TV बघणार. कधी कधी काय होतं, दिवसभर कामामध्ये एवढे बिझी होऊन जातो, TV सुद्धा बघायला मला वेळ मिळत नाही. ॲक्च्युली मला वेळच मिळत नाही, पण मला जेव्हा 10-15 मिनटं असा वेळ मिळतो तेव्हा मी TV बघते. आणि आता तर बिग बॉस चालू आहे, ते बिग बॉस पण मी बघणं परत सोडून दिलं. 3-4 एपिसोड बघितले, पण मला असं खूपच असं ते बोर वाटायला लागलं म्हणून मी बघतच नाही तेव्हापासून. आणि चला आता मी काय करते, बेलाला सोडून येते, जेवण करते, बाकीचं जे आवरायचं आहे ते आवरते आणि दिवसभराचं जे असणार आहे रुटीन ते पण शेअर करणार मी. बेलाला जे सोडून आले मी आणि आता जेवण करते. मस्त पालक डाळ, राईस आणि त्याच्यासोबत असणार आहे ताकातली मिरची 2 मी मस्त फ्राय करते थोडंसं तेल टाकून. ॲक्च्युली या तेलासाठी मी खूप अशा बॉटल्स यूज केलेल्या आहे, ग्लासचे असो किंवा स्टीलचे असो, पण माहिती नाही त्यामधून ना तेल लीक होतं आणि मग
परत ती बॉटल क्लीन करायची, मग त्याच्यामुळे ते तेल लीक व्हायचं. म्हणून मी काय केलं, एक असं छोटीशी डिश यूज करायची. मग काय काय व्हायचं, तेल लीक झाल्यामुळे ते डिश पण क्लीन करावी लागायची, ती बॉटल पण क्लीन करावी लागायची. आणि कधी कधी तेलाचं इतकं खराब होऊन जायची ती बॉटल तेलामुळे, मग ते डिफिकल्ट व्हायचं अजून ते क्लीन करायला. म्हणून मग मी तेव्हापासून या बॉटल्स वगैरे म्हणजे यूज करतच नाही. तेव्हापासून या अशा ज्या तेलाच्या बॉटल्स असतात ना, याच यूज करते मी. म्हणजे संपलं तर कसं आपल्याला फेकून सुद्धा देता येतं, पण ते क्लीन करणं वगैरे ना खूप डिफिकल्ट व्हायचं. आणि सोबत खोरसणीची चटणी एकदम मस्त. जस्ट मी आले बेलाच्या स्कूलला, 5 मिनिटं बाकी आहे तिची स्कूल सुटायला. आणि खूप कडक ऊन आहे, त्यामुळे मी एका साईडला अशी सावलीमध्ये बसलेली आहे. मनोज पण पोहोचतील आता घरी. आल्याच्या नंतर परत ते कंटिन्यू मीटिंग अटेंड करतील. माहिती नाही आता बेलाचा मूड कसा आहे. दुपारी तर खूप रडत होती आणि आता मे बी थोडी नॉर्मल झाली असेल आणि थकलेलीच असेल ती. घरी गेल्याच्या नंतर झोपणारच ती. आणि मला ना खूप चहा प्यावासा वाटतोय, पण आता घरी गेल्याच्या नंतरच चहा बनवता येईल. मनोज पण येईल तर त्यांच्यासाठी पण चहा होणार. परी तर आता लेट यायला लागलेली, अर्धा पाऊण तास परी लेट येते. कारण की काही नवीन मुली आहेत तर त्या फ्रान्सला राहतात. मग अगोदर फ्रान्सला स्कूल बस फ्रान्सला जेवढ्या पण मुली राहतात ना, तर अगोदर त्यांना सोडतात आणि त्यानंतर मग परी घरी येते. त्यामुळे परीला आता लेट होतं यायला आणि आल्याच्या नंतर तिला पण खूप भूक लागून जाते. आणि मी सगळं तयारीतच असते, सगळं जेवण वगैरे. मला माहिती आहे भूक लागणार म्हणून, तर मग मी एक्स्ट्रा अजून बनवून ठेवते. तर चला आता मी बेलाच्या येण्याची वाट बघते. पळू नको पळू नको, हळूहळू. हा मी पकडू. हा दे. काय पाहिजे? पाणी प्यायचं. पळत पळत नको, एका साईडला बसून पी, नाही तर उभी राहून पी. केस कर मागे. तुझी बॉटल भेटली, काल हरवली होती ना तू. बनाना फिनिश केला का तू? चला चल बाबू, चल लेट होते आपल्याला. चल आपण बसनी आली. हो चल मी बंद करते. चल हळूच कर, दे मला. चल चला 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 चला, पळू नको, फक्त पळू नको. घरी आले मी आणि आता चहा ठेवत आहे. मनोजची इथे साईड बाय साईड मीटिंग चालू आहे. आल्याला तुम्हाला सांगितलं मनोजला मीटिंग अटेंड करायची आहे. तर इथं बघा बेलाचं ॲपल खाणं चाललं आहे. मनोजने या कुकीज आणलेल्या आहे आणि या ज्या कुकीज आहेत त्या सॉफ्ट असतात ना, असं पेपरमध्ये रॅप करून आणल्या. त्याची कशी टेस्ट आहे मी बघते. इतकं भारी ना, हे बटरचा फ्लेवर आहे त्या पूर्ण, आणि तोंडात टाकल्या टाकल्या एकदम विरघळते. आणि मला थोडीफार भूक लागली होती. मस्त कुकीज. मनोज दादा मी आणायला लागले. मनोजने सांगितलं जस्ट मी 2 आणतो, तुला आवडतात का बघ, म्हणजे नेक्स्ट टाइम मी आणेल. मग खूप भारी असं. ॲक्च्युली मला चॉकलेट फ्लेवर आवडत नाही, पण खाताना चॉकलेट फ्लेवर तर लागत नाही आहे. कशाचा ड्रायफ्रूट्स आणि मस्त असं बटरचा फ्लेवर येतं. तुम्ही बघितलं आज खूप कडक ऊन होतं आणि मग आज गार्डनमध्ये पाणी द्यावं लागतंय. आणि बघूया, गुलाबाचे झाडं 2 तर खराब झालेले आहे, पण गुलाबाचे झाडं कसं सुकल्याच्या नंतर सुद्धा परत येतं. आणि वांग्याचं झाड मोठं होतंय, तुम्हाला दाखवते मी जवळ. बरं हे वांग्याचं झाड दाखव. बघ हे बघ, हे वांग्याचं झाड दाखवते मी. हे बघ हे वांग्याचं झाड, आणि इथं फूल पण आलेलं आहे, म्हणजे वांगे येईलच लवकर.
आणि आता या ठिकाणी ना सावली आलेली आहे आणि आपण बघा ग्रास कट केलं होतं तर अगोदर एकदम ग्रीन होतं ना, आता बघा हे पूर्ण सुकून गेलं उन्हामुळे. आणि आता काय करा, हळूहळू काय परत आहे ना ग्रीन कलरचं ग्रास येईल आणि ते मध्ये मध्ये कसं कट करावं लागतं. तुम्ही बघितलं गार्डनमध्ये मी पूर्ण पाणी दिलं आणि आता आले घरात आणि आता सडनली वेदर चेंज झालेला आहे, एकदम थंड वारा सुटलेला आहे आणि लगेचच मी डिशवॉशर लावून दिलं. किचनचं तर आवरलेलंच होतं, काय आवरायचं नव्हतं आणि आम्ही चहासोबत कुकीज खाल्ल्या, त्यामुळे पोट इतकं भरलेलं आहे ना, जास्त जेवण करण्याची इच्छाच नाही. आणि दुपारी पण मी चपाती खाल्ली नाही, भात आणि दाल पालकच खाल्ली होती, म्हणून चपात्या दुपारच्या खूप आहे. आणि परिबेलाचं पण जेवण झालेलं आहे. जेव्हा स्कूलमधून आल्या होत्या त्या म्हणजे 1 तासापूर्वी, तर म्हटलं काय बनवायचं, तर म्हटलं चपात्या एवढ्या आहे तर मस्त तिखट चुरमा बनवते आणि परिबेला पण खातील चुरमा. आणि 6-7 पोळ्या आहे, त्या 6-7 पोळ्याचा चुरमा भरपूर होईल. आणि म्हणून मनोज पण म्हटले का हलकं फुलकंच ठीक आहे कोमल, कारण की खूप जास्त आता एवढा स्वयंपाक करणार आणि आपल्याला भूक नाही आणि ते परत जेवण तसंच पडून राहणार आणि दुसऱ्या दिवशी परत ते रात्रीचं जेवण खायला कंटाळा येतो. म्हणून म्हटलं ठीक आहे. आता 6 वाजलेले आहेत तर 6:30-6:45ला मी चुरमा बनवायला सुरुवात करेन. तर बेलाच्या स्कूलमध्ये असा एक फॉर्म मिळाला आणि यामध्ये मेन्शन केलेलं आहे बेलाच्या स्कूलमध्ये ऑलरेडी ती जिमला जाते, म्हणजे ते स्कूलमध्येच असतं, पण एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करायची असेल, एक्स्ट्रा जिम लावायची असेल किंवा एक्स्ट्रा स्विमिंग लावायची असेल तर मग तुम्ही याच्यामधून एक चूज करू शकता. आता स्कूलमध्येच ती स्विमिंगला पण जाते आणि जिम पण असते, पण आम्ही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी लावायची म्हटलं जिम नको, आपण स्विमिंग लावूया. आणि स्विमिंग बेला छान करते आणि स्विमिंग मस्ट आहे, मुलांना आली पाहिजे. आणि आता पण बघा काहीतरी गेम खेळते, दोघांचं चाललंय काहीतरी. तर हा जो फॉर्म आहे हा लक्झमबर्गिशमध्ये आहे आणि हा फॉर्म मी ऑलरेडी फिल केलेला आहे आणि एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी लावण्याचे 40 युरोज आहे. तर 40 युरोज पर इयर मला असं वाटतं चांगले आहे, एवढं पण काय महाग नाहीये. आणि वीकमध्ये हे एकदाच असतं, तर जाईल मग ती. हे की नाही बेला, स्विमिंगला जायचं ना, आणि जातं तिचे छान छान स्विमिंग कॉस्ट्युम आहे ना बेला. तर मला असं वाटतं मी 2 वर्षापूर्वी बेलाला म्हणते सॉरी परीला घेऊन जायचे स्विमिंगला, तर ते पण मी आहे ना अगोदर शूट केलेलं आहे आणि ते पण मी आहे ना 2 का 3 वर्ष अगोदर मी व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे. तर त्याच ठिकाणी बेला सुद्धा जाणार आहे स्विमिंगला, पण ती दुपारची असते. मला असं वाटतं मधला जो गॅप असतो ना किंवा 1 टाइम स्कूल असते ना, तर 1 टाइम जेव्हा स्कूल असते तेव्हा ती स्विमिंग असते. अशा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज आपण मुलांसाठी केल्या ना तर मुलं सुद्धा फिट राहतात तेवढं. हो ना बेला, आवडतं ना तुला? I do not do this. देवाची जी भांडी होती ती स्वच्छ केलेली आहे आज सकाळीच. आणि हा एक्स्ट्राचा दिवा आहे, देवाऱ्यात जो एक दिवा आहे ऑलरेडी आणि हा एक दिवा एक्स्ट्राचा आहे. समजा आता गणपती बाप्पासाठी किंवा अजून दुसरीकडे कुठे पूजा करायची असेल तर एक्स्ट्राचा दिवा आहे. आणि असा अजून एक छोटा स्टीलचा पण दिवा आहे आणि त्याच्यासोबतच आपण अगरबत्ती सुद्धा लावू शकतो. असे 3-4 दिवे असे मी आणून ठेवलेले आहेत आणि जे वापरत नाही आता ते ठेवून देणार मी. आणि हा जो छोटासा ग्लास आहे, कधी देवाऱ्यासमोर पाणी किंवा दूध मी ठेवत असते, तर त्याच्यासाठी हा छोटा घेतला होता. आणि आता उद्या मला देवपूजा करायची, म्हणजे जो देवारा आहे ना तर तो मला पूर्ण डीप क्लीन करायचा आहे, मागून पूर्ण क्लीन करायचा आहे. आणि जेवढं मी देवाचं सामान आणलेलं आहे ना तर ते पण मला व्यवस्थित ठेवायचं आहे, तर ते उद्या मला काम करायचं आहे. तर त्या अगोदर म्हटले ही भांडी वगैरे सगळी क्लीन करून ठेवून देऊ. आणि मला एक कमेंट आली होती का कोमलताई तू पेपरने हे सगळं क्लीन करून झाल्याच्यानंतर पेपरने हे रॅप करून ठेवलं ना तर मग ही भांडी काळी पडत नाही किंवा त्याच्यावर डाग सुद्धा बसत नाही. तर मी ट्राय करेन, पेपर आहे का नाही माझ्याकडे मी अगोदर बघते, असेल तर मग मी चांगलं रॅप करून ठेवणार जी भांडी मला लागत नाही. तर तुमची कमेंट आली त्यासाठी थँक्यू सो मच. आणि परीच्या बर्थडेसाठी तुम्ही इतके छान छान कमेंट्स केले सर्वांनी, इतके ब्लेसिंग्स दिले परीला, बेलाला, पूर्ण फॅमिलीला, त्यासाठी थँक्यू सो मच. तुम्ही नेहमी आमचा वाढदिवस असो, अॅनिव्हर्सरी असो किंवा एखादी शुभ गोष्ट असो तर तुम्ही भरभरून कमेंट्स करत असतात आणि तुमचे मतं मांडत असतात. तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचवत असतात. तर थँक्यू सो मच. असंच तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या. आणि परीला पण मी नेहमी सांगत असते, बघ मी कमेंट्स पण दाखवते परीला, बघ परी किती छान छान कमेंट्स केलेले आहेत. तर तिच्या चेहऱ्यावर पण एक वेगळी स्माइल असते आणि तिला पण खूप छान वाटतं, कारण की तुम्ही इतके छान छान कमेंट्स केलेले असतात म्हणून. चला आता पटकन स्वयंपाकाला लागते, म्हणजे चुरमाच बनवायचा आहे ते बनवून घेते आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी बोलू. जेवण झालं आमचं आणि आता वाजलेले आहे 7:30
आणि आजचा दिवस खरं सांगू का कसा निघून गेला कळालंच नाही. सकाळी 5:30 वाजेपासून मी व्हिडिओ स्टार्ट केला होता. टिफिनचं, मग स्कूलचं, घरातलं आवरणं, परत संध्याकाळचा स्वयंपाक आणि जेव्हा जास्त कामं असतात तर त्या दिवशी त्यांना लवकर असा पटकन दिवस निघून जातो. आणि परिबेलाचं पण मग अगोदरच जेवण झालं होतं आणि परीला झालेली आहे खूप जास्त सर्दी आणि थोडीशी अशी कणकण पण आलेली आहे तिला. आणि आता तुम्हाला माहीतच आहे सडनली एकदम वेदर चेंज होत आहे. मध्येच ऊन पडते, मध्येच थंडी वाजते, मध्येच थोडासा पाऊस येतो आहे. तर आज ती म्हटली मम्मा मला खूप सर्दी झाली होती स्कूलमध्ये आणि आता तिला काय करते मेडिसिन देते मी, म्हणजे तिला बरं वाटणार, जास्त नको तब्येत खराब व्हायला, नाहीतर मग उद्या तिला स्कूलला जाता येणार नाही. त्या आल्या हे पण म्हटली मम्मा मला माहीत नाही उद्या मला स्कूलला जाता येणार का नाही, कारण की मला ना बरं वाटतच नाही. आणि जेव्हा मी असं चेक केलं तर तिचं अंगसुद्धा असं गरम होतं. तर काही नाही, बरं वाटेल तिला उद्यापर्यंत, मेडिसिन देते ॲटलिस्ट मी. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सकाळपासूनचं मी पहाटेपासूनचं माझं रुटीन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. Bye. Remember, you're always a बाय. My mom.